ओम तपकथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीरामकृष्ण वचनामृत यांचा एकत्रित विचार करतो, चिंतन करीतो. अध्याय 23 श्रीरामकृष्ण वचनामृताचा. शेजारी जे आलेत तिथे म्हणजे श्रीरामकृष्ण कलकत्त्याला गेले आहेत गोविंद मुखर्जींच्या घरी, आणि मग आसपासचे जे लोक असतात ते पण तिथे उपस्थित झालेले आहेत, की कोणीतरी बाजूच्या घरी आलेले आहेत आणि ते काय म्हणतात ते ऐकायला, त्यांना बघायला. काही लोक जे उत्साही असतात, ज्यांना थोडी कल्पना असते, ते आपोआपच तिथे जातात. आपण नेहमी बघतो सगळे जातात तसं नाही, पण काही लोकांना ती आवड असते किंवा तो संस्कार असतो. त्याच्यामुळे संस्कारामुळे आपल्याला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी आवडत नाही. ही जी रुची आणि अरुची असते, आवडणं किंवा न आवडणं, हे आपल्या संस्कारांवर असते. आणि काही लोकांना काही आवडू शकतं, इतरांना कसं काय, तिथे काही आश्चर्य करण्याची गोष्ट नाही, ते स्वाभाविक आहे. ते आपलं वाटतं की असं कसं, आपल्याला ते पटत नाही, अनैसर्गिक वाटतं. ते अनैसर्गिक नाही, स्वाभाविक आहे. ते लोक असे का असतात, असे का वागतात, असे का असतात, हा प्रश्न खूप तर्कशुद्ध नाही आहे, गैरलागू आहे. याचं कारण आपण त्याच्या घडणीचा विचार करत नाही. तो कसा घडलेला आहे, संस्कार काय आहेत त्याचे, त्याप्रमाणे मग तसंच असतं की हे इकडे वळतात, अरे ते महाराज आलेत कुठेतरी, रामकृष्ण आलेत, आणि लोक गेले त्यांना बघायला, ऐकायला. ज्यांच्याकडे संस्कार नाही त्यांना आश्चर्य वाटतं, काय त्याच्यात जायचं आहे. ते कृष्णकिशोरचं उदाहरण आहे ना, तर ते म्हणाले की चला आपण एखादं बघायला जाऊ, साधू आले. ते म्हणाले काय बघायला काय, ते पंचमहाभूताचा पुत्र, तो कृष्ण फार रागवला, हे असं म्हणतोस तो, त्याला माहीत नाही काय, वगैरे वगैरे वचनामृतात तो उल्लेख येतो. कारण कोणती गोष्ट आपल्या या जन्माच्या आणि पूर्वजन्मांच्या संस्कारावर ठरत असते. म्हणून आपल्याला काय करता येतं, आपल्याला काही विशेष काही करता येत नाही. या जन्मामध्ये सुद्धा आपण बघतो आहे, जसं गीता म्हणते की अनेक जन्म संसिद्धो ततो म्हणजे तदनंतरम या अति परांगतीम. ही परांगतीम आहे. ही जी परागती म्हणजे याच्या पलीकडे कोणती गती नाही, सर्वश्रेष्ठ गती. त्याला म्हटलं आहे दुःख निवृत्ती. वेदांत म्हणतो की आत्यंतिक दुःख निवृत्ती. आत्यंतिक दुःख म्हणजे अगदी पूर्णपणे निखंदून दुःख संपतं. निवृत्ती म्हणजे मागे हटतं, आपण त्याला निवृत्ती म्हणतो ना, ते दुःख पूर्णपणे संपतं. दुसरं म्हणजे नित्य परमानंद प्राप्ती, आनंद प्राप्ती. आणि तो परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आनंद, आणि तो सुद्धा नित्य. ह्या दोन
उद्देश हेतू साध्य होतात त्याच्यामध्ये. हे जे संस्कार हे जन्मजन्मीचे असतात. हे कळणं पटणं नाही. इथे आपण गेल्या वेळी बघितलं होतं की फारच थोडे जण सत्य ऐकू इच्छित असतात. कश्चित येतं ती सिद्ध आहे. गीता म्हणते कश्चित म्हणजे अगदी थोडे. तर त्याचं हे केलं आहे अगदी थोडे. असे लोक अगदी थोडे का असतात? आणि त्याला काय म्हणणार? एकच उत्तर आहे की त्यांच्यात ती रुची उत्पन्न झालेली नसते. जिथे आवडत असते तिथे आपण न बोलवता जातो. आपण याची वाटच पाहत असतो. मग ती आवड उत्पन्न का होते? ती संस्कारांमुळे होते. तसं म्हटलं पुसरायला काही गोष्टी आपल्याला का आवडतात ते माहीत नाही, का न आवडतात तेही माहीत नाही आहे. पण आवडतात हेही बरोबर आहे आणि आवडत नाहीत तेही बरोबर आहे. म्हणून आपण काय करू शकतो? आपण फक्त एवढंच करू शकतो की जे अनुकूल संस्कार आहेत, ज्ञानाला अनुकूल संस्कार आहेत, ते जमा करू शकतो. आणि त्याला वेळ लागतो. फार कठीण काम आहे ते. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण ते संस्कार जमा करू शकतो. होता 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 मग ते तुमच्या कामाला येतात. मग तुम्हाला ज्या गोष्टी आवडू शकत नाही जनरली ते आवडायला लागतात. म्हणजे इथे अध्यात्माचा विषय चालू आहे, म्हणजे तत्त्वज्ञानाचा विषय चालू आहे. तत्त्वज्ञान आवडणं, त्याच्यात रुची होणं, ते फार महत्त्वाचं वाटणं, त्याच्यापुढे सगळंच फिकं वाटणं, हे काही साधी गोष्ट नाही आहे. इथे स्वामीजींनी म्हटलं आहे विवेकानंदांनी, तुमचा मेंदू दुबळा नको की नाही. आपला मेंदू जर दुबळा असेल की नाही, हे सगळं लक्ष स्वामी म्हटलं आहे बघा. हे सगळा मेंदूच्या दुबळेपणाचाच प्रकार होय. आपला मेंदू जर दुबळा असेल तर मग आपल्याला निकृष्ट गोष्टी आवडू शकतात. निकृष्ट विचार करायला आणि करायला पण आवडू शकतात. याचं कारण काय? हा सगळा वाक्य कसं आहे बघा, हा सगळा दुबळ्या मेंदूचाच प्रकार होय असं वाक्य आहे ते. हे जे घडतं आहे आपल्याला जवळ आणि दूर होय की नाही, ज्या घटना सतत आपण बघतो आपल्या कानावर येतात, आपल्याला विचित्र वाटतं, आश्चर्य वाटतं. असं कसं काय? लोक इतके कसे वेळासारखे? ते म्हणतात तर मेंदू दुबळा आहे त्यांचा. त्यांचा तरी काय दोष बिचाऱ्यांचा असं म्हणतात की नाही. त्यांचा तरी बिचाऱ्यांचा काय दोष आहे तो? त्यांना काय दोष देणार तुम्ही? मला मेंदू जर पक्का नसेल तर तुमचं जेवढं काय होणार, क्रिया विचार बोलणं सगळं त्याचप्रमाणे होणार. म्हणून विचार करताना आपल्याला विचार करता येतो की नाही, आणि विचार करता येतो आहे तर मग त्याला आपल्याला त्याच्या बाह्य मदतीची गरज आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. कोणताही नवा विचार आणि विशेषतः तर उच्च प्रकारचा असल्यास, म्हणजे वेदांताचा विचार हा म्हणजे अल्टिमेट म्हणतात त्याला. माणूस जर तत्त्वज्ञानाचा विचार करू शकत असेल, सगळं एकच तत्त्व आहे, हा विचार डोक्यात यायला आणि तो रुजायला इथं म्हटलं आहे की ऐकू इच्छित असतात. म्हणजे ऐकण्यापर्यंत आपली तयारी. सत्य म्हणजे हे. आता इथे एक वचनामध्ये झालं आहे, तो शेजारी म्हणतो मला वेदांताची तत्त्वे काय आहे. आता तो नुसता आलेलाच नाही आहे, तो बघायलाच नाही आला, बघतो आहे तो. त्याच्या मनामध्ये काही प्रश्न पण आहेत. का प्रश्न आहेत? म्हणजे त्याने आधी त्याचा काहीतरी अभ्यास केलेला आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. विद्धी म्हणजे जानीही. शंकराचार्य म्हणतात जानीही. जानी म्हणजे जाणून घेणं. विद्धी
जाणून घेणं. तद म्हणजे ते ज्ञान, ते सत्य, ते आत्मज्ञान. कसं? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अर्जुनाने तिन्ही गोष्टी केल्या. अर्जुन जो होता गीतेमध्ये आपण बघतो सुरुवातीला, मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलो आहे असं तो म्हणतो की नाही, मला उपदेश कर. शादिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणतो तो. शादिमाम म्हणजे माम त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलो आहे, तू मला उपदेश कर असं त्यांनी म्हटलं आहे. आणि मग कृष्णाने त्याला उपदेश केला आहे. तद्विद्धी प्रणिपातेन म्हणजे शरण जा, प्रणिपात करा, नमस्कार करा, सेवया सेवा करा, म्हणजे तुमची तयारी आहे की नाही, त्याला उन्मुख होण्याची, ज्ञानाला उन्मुख होण्याची तुमची मानसिक तयारी आहे. मग ते कशी येईल आहे तर शेजारी म्हणतो, प्रश्न विचारतो, वेदांताची तत्वे काय आहे? वेदांत म्हणजे अल्टिमेट ज्ञान, शेवटचं, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे माणूस जिथपर्यंत तो ऐकायचे ते फार कठीण आहे, उद्देश कठीण आहे. पण आपल्या जगामध्ये काही दिसत नाही, फारच थोडे लोक असतात, पण तेवढेच लोक असतात. तेवढेच लोक झाले तर पुष्कळ झालं ते. कारण आपण म्हणतो ना की रिसर्च करणारे विद्यापीठवाले काय ते हजारोनी लाखोनी किंवा कोट्यावधी लोक नसतात, ते थोडेसेच असतात. कारण काय, तिथपर्यंत बुद्धीची आहे, भौतिक उदाहरण आहे, लौकिक उदाहरण आहे, तिथपर्यंत सगळे जाऊ शकत नाही. सगळे आधीच गळून पडतात, शालेय लेवललाच गळून पडतात, काही महाविद्यालय गळून पडतात. असं करता फारच थोडे लोक असतात. जसं ते आता आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, UPSC, MPSC, त्याच्यामध्ये हजार लोक, लाखो लोक भाग घेतात. ते 2-3% फक्त त्याच्यामध्ये हे होतात, उतरतात. याचं कारण काय? तेच तुमच्या मेंदूची किती ताकद आहे, मेंदूचा तुमचा काय, तो आलाच तोच प्रश्न आला. त्यामुळे वेदांताची तत्वे काय हा विचारतोय प्रश्न शेजारी, याचा अर्थ काय? त्यांनी काहीतरी त्याच्याशी विचार केला आहे, अभ्यास केला आहे, चिंतन केलं आहे. पण तो काही प्रश्नांचा त्याला अजून उलगडा एका तज्ज्ञ व्यक्तीकडनं, सुज्ञ व्यक्तीकडनं त्यांना हवा आहे. म्हणून तो त्यांना वाटतं की रामकृष्ण आले ते करू शकतात असं त्याच्या आलं आहे. वेदांताची तत्वे काय आहे? पुन्हा वेदांतच काय त्याला म्हटलं? वेदांत म्हणजे वेद म्हणजे जाणणं, अंत म्हणजे लास्ट, शेवटचं. शेवटी काय असतं? शेवटी सार असतं. नाही, तुम्ही ताक घुसळलं म्हणजे सगळं प्रक्रिया होऊन गेली. दुधाचं दही झालं आहे, दह्याचं ताक झालं आहे, ताकाला घुसळणं झालं आहे, आणि त्याचं वरती काय येणार? लोणी येणार, नवनीत येणार. मंथन केलं की नवनीत येतो. तसं देवाला घ्यायला पाहिजे असं ज्ञानेश्वर म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. की नाही, ते ब्रह्मतत्व जे आहे हे सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मग ते नवनीतवर येईल आहे, लोणीवर येईल आहे तुमच्या हातामध्ये. तर त्याला म्हणतात वेदांत, सार, सगळ्या वेदांचं सार. ते एवढं जाणलं की तुम्ही सगळा वेद जाणले, 4 वेद जाणले. कारण वेदामध्ये संहिता वगैरे आहे, ब्राह्मण आहे, आरण्यक आहे. ते संहिताची भाषा अशी आहे की तुम्हाला संस्कृत येऊन काही फायदा नाही. त्या काळचं संस्कृत यायला पाहिजे, निरुक्त यायला पाहिजे, नाही तर मग काही समजणार नाही. कोणी तर शिकवणारा पाहिजे. पण उपनिषद फारच सुंदर आहेत, पण ते कठीण आहेत. मग गीता काय, सर्व उपनिषदो गाव दोग्धा गोपाल नंदना, हे उपनिषद काय आहे? त्या सगळ्या वेदांत तत्वाचं काय, गाई, दूध वगैरे म्हटलं आहे. दोहणारा कृष्ण आहे, गोपालनंदन आहे म्हणजे कृष्ण, आणि पार्थोवत्स आहे, सुधीर भोक्ता म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात. गाईचं मुख्य तत्व काय? दूध आहे की नाही. त्याचं दूध शरीरभर असतं, पण ते आचराला दूध जास्त असतं असं श्रीरामकृष्ण म्हणतात. तर सार म्हणजे काय? तुम्हाला वेद जे आहे ते सगळं विद्वान लोकांनी त्याचा विचार करून करून शेकडो हजारो वर्ष, शतको वर्ष, आणि त्यांनी काय तुमच्याच पुढं काय केलं? सगळं ताट ठेवलं. हे बघा, हे शेवटचं आहे. हे तुम्हाला कळलं ना, मग तुम्हाला वेद कळले. वेद कळले म्हणजे आम्हाला 4 वेद वाचायला पाहिजे, ते तुमचं काम नाही आहे की नाही. ते त्यांचे तज्ज्ञ लोक असतात, त्यांचं काम आहे ते.
तुम्ही फक्त त्याचा लाभ घ्या. हा मोबाईल कसा काम करतो वगैरे तुम्हाला काय, तुम्ही मोबाईल घ्या, बाजारात जा, 2-4 गोष्टी जाणून घ्या, तेवढं पुरेसे आहे तुम्हाला. बाकी ते कोणत्या तत्वावर चालतं ते तुम्ही जाणून काय फायदा नाही. त्याचे वेगळे लोक असतात. हा जो वेदांत आहे ते म्हणतात वेदांताची तत्वे काय आहे, तत्वे म्हणजे त्याचं सार काय आहे, तेवढं जाणलं की तुम्हाला सगळं समजलं. कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे की अनंत ज्ञान आहे, अनंत ज्ञानशाखा आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर शाखेचं माहीत मग तिथेच जावं लागेल. दात दुखतो तर डेंटिस्ट, डोळे दुखतात तर डोळ्याचा त्रास आहे तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर तज्ज्ञाकडेच जावं लागेल. तसं इथे हा प्रश्न विचारतो वेदांताची तत्वे काय आहेत. तर श्रीरामकृष्णांनी अगदी थोडक्यामध्ये त्याचं उत्तर दिलं आहे. मग आपल्याला वाटतं की इतकं थोडक्यात उत्तर देऊन कसं चालणार, आम्हाला आणखी पाहिजे. मग ठीक आहे, थोडं आणखी विस्तार करता येईल आहे की नाही. पण शेवटी एकच आहे, एवढंच आहे की नाही. वेदांत मार्गी म्हणतात म्हणजे वेदांताचा त्या पथावर चालणारे लोक म्हणतात ज्यांना माहिती आहे. कारण जो चालतो त्यालाच कळतं ना. जो ज्या मार्गावर गेलाच नाही तो त्याची काय माहिती सांगणार. ज्या मार्गावर गेला आहे तो काय म्हणतो, वेदांत मार्गी म्हणतो बघा एकच आहे, सोहम. स म्हणजे ब्रह्म, अहम म्हणजे मी. हे जे मी म्हणतो ते मी काही नाही आहे अवश्य, फक्त तोच आहे. आणि ब्रह्मसत्य आणि जगमिथ्या. खुद्द मी देखील मिथ्याच, केवळ ते परब्रह्मच काय ते सत्य अस्ति स्वरूप. फार सुंदर आहे की नाही. म्हणजे अस्ति आहे, अस्ति क्रियापद आहे. अस्ति म्हणजे आहे, हे आहे फक्त तुम्हाला ब्रह्माविषयी म्हणताय. किती सोपी आहे बघा. आहे म्हणता येईल फक्त ब्रह्माविषयी म्हणता येईल. तुम्ही बाकी कशाविषयी म्हणा की आहे म्हणून म्हणा, त्याला काही उपयोग नाही आहे, कारण ते नाही आहे. तुम्ही म्हणायला काय हरकत नाही. इथं बनतायत जग नाही आहे, किंवा ज्ञानेश्वर म्हटलं की असे की वस्तुप्रभा म्हटलं आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म, ब्रह्मैव वस्तू. आता इतक्या वस्तू आहेत जगामध्ये, असंख्य आहेत, असंख्य प्रकारचे आहेत. त्या वस्तू नाही आहेत. बाकी त्याला अवस्तू म्हणतात. म्हणजे वस्तू नाही आहे, अवस्तू म्हणजे न वस्तू. त्या खऱ्या खऱ्या वस्तू नाही आहेत. तुम्ही म्हणा, आपण म्हणू शकतो, पण आपण ज्ञानी नाही आहे, आपण विद्वान नाही आहे, आपण सामान्य लोक, लौकिक लोक आहोत. म्हणून आपण काही म्हटलं तर त्याला ज्ञानक्षेत्रामध्ये त्याला काही किंमत नाही आहे. कारण ज्याला माहिती आहे ते वस्तू नावाची गोष्ट ब्रह्म सोडून दुसरं काही. अस्ति म्हणजे आहे तुम्हाला जिथे वाटतं. त्याचं कारण काय आहे? कारण ते जी गोष्ट सत्य असते, इथं म्हटलं आहे की ब्रह्मसत्य. सत्य काय म्हटलं आहे त्याला? सत्य याला नाही म्हटलं आहे. सत जे असतं, सद्भावे साधुभावेच्या, जी गोष्ट असते आणि असतेच, आहे की नाही. लक्षात घ्या. हे एवढे 2-4 गोष्टी जरी कळल्या ना तरी तुम्हाला सगळं कळलं. आणि त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही बदलत जाता ना. आपण बदलत जातो, या ज्ञानाने बदलत जातो. आपले संस्कार निर्माण होतात. तद्विद्धी हे 4थ्या अध्यायात गीतेमध्ये जे आहे की ज्ञानाशिवायासारखं पवित्र काही दुसरं जगात काही नाही आहे. या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र काही नाही आहे. तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. ते स्वतःच तुम्हाला कळेल, ते आपोआप कळेल. स्वयं म्हटलं आहे, आपोआप कळेल. वेळ आल्यानंतर कळेल. आपल्याला वेळ आली की आपोआप झोप येते. वेळ आली की आपली झोप आपोआप उघडते. पटकन जाणारे, हां अच्छा ठीक आहे, आपण झोपलो होतो, आता डोळे उघडले. सगळं आपोआप होतं. आपोआप आपल्याला भूक लागते. तसंच ज्ञानसुद्धा तत्स्वयं योग कालेन आत्मनि विंदते. तुमच्या आत्मे आपोआपच उत्पन्न होईल ते. तर ती गोष्ट म्हणजे हा एक आहे की ते गोष्ट वेळ आल्यानंतर आपोआप होत असते. मग वेळ आल्यानंतर होईल ते. आता वेळ आणा आधी की नाही. ती वेळ तुम्हीच कोण आणणार? तुम्हीच आणणार की नाही. मग आपण त्याला कृपा म्हणू शकते. ते पुढचा विषय तो आहे की नाही. ती कृपा पण होऊ शकते की नाही. तुमच्यावर कृपा होऊ शकते, पण ती पण वेळ आली आपण कृपा होईल आहे. लॉजिकली तसंच म्हणता येईल आपल्याला की नाही.
तुमच्यावर कृपा येण्याची वेळ, कृपा होण्याची वेळ आली की ती कृपा पण होईल आहे की नाही. आपल्याला वाटते की कृपा त्याच्यावर झाली, माझ्यावर काय झालं नाही, आणि त्याची वेळ आली होती. स्वामीजींवर पटकन कृपा झाली, बाकीच्यांना वेळ लागला की नाही. स्वामीजींना रामकृष्णांनी बघितलं, ठाकूरांनी, आणि पटकन त्यांना ते पूर्ण ज्ञान द्यायला तयार झाले, कारण त्याची वेळ आली होती. इतरांना का नाही केलं तसं, त्या थांबा थांबा, घाई कशाला करता, होईल ते, असं सगळ्यांना म्हणायचे. अरे झाड लावल्याबरोबर काय मोठं फळ मिळतात काय, ते मोठं व्हावं लागतं, फुलं यावं लागतात, फळं यायला वेळ लागतो की काले ना आत्मने विनंती, वेळ यावी लागते. या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. कारण असं की आपली ती मानसिकता तयार होते की नाही तर काहीच होत नाही आहे. आणि मग आपण म्हणतो मग कशाला प्रयत्न तरी कशाला करायला पाहिजे आहे की नाही. इथे बघा ते म्हणतात की फारच थोडेजण सत्य ऐकू इच्छित असतात, म्हणजे त्यांच्यात पेशन्सच नसतो. झालं काहीच होत नाही ना, आम्ही गोळी खाल्ली आणि काहीच होऊन नाही राहिलं, मग आता गोळ्या खायच्याच नाही, औषध घ्यायचंच नाही आहे की नाही. ते म्हणतात काहीच होत नाही हो. म्हणून ऐकणं म्हणजे तयारी, त्याला ऐकणं म्हणतो आपण. आणि ते फारच त्याहीपेक्षा थोडं ते उमजून घेऊ इच्छित असतात. ऐकल्यानंतर थोडं समजून घ्यावं लागेल ना, आम्हाला समजत नाही, अरे पण त्याला वेळ लागेल ना. तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला कसं सगळं समजणार, उमजतं म्हणजे नीट समजणं की नाही. आणि अगदी थोडे जणच काय ते तंतोतंत आचरणात आणण्यापर्यंत मजल नेण्याचे धाडस करू शकतात. म्हणजे हे सगळं धाडस म्हणजे काय, ते तुम्हाला कळलं पाहिजे की वेळ लागतो. धाडस म्हणजे पेशन्स, हिंमत की नाही. तुम्हाला वेळ लागतो, तुम्ही वाट पहा, विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, शास्त्रावर विश्वास ठेवा की नाही, गुरुवर विश्वास ठेवा की या गोष्टी हळू आज काहीच घडत नाही म्हणजे केव्हाच काही घडणार नाही असं आहे का. असं कोणत्या जगामध्ये आहे की ते झालं आणि पटकन होतं की नाही. त्याचा बॉम्बस्फोट आहे का, किंवा फटाका फोडणं आहे का, दिवा लावला की एकदम धाडकन आवाज होतो की नाही. त्याला काहीतरी वेळ लागतोच. पण इथे फार सूक्ष्म स्तरावर चालणारी क्रिया आहे की नाही. मग ते, आणि त्यांना तरी काय दोष द्यायचा, इथे प्रश्न येतो आपल्या संस्कारांचा की स्वतःलाही दोष देऊ नका, इतरांनी दोष देऊ नका की नाही. ते असे आहेत, आपण असे आहोत, तसं काही नाही आहे. जर या सगळ्या कंडिशन्स तुम्ही पूर्ण केल्या, त्याचं होईल, तुमचंही होईल आहे. प्रत्येक गोष्टीला अटी असतात, शर्त असते. त्या अटी पूर्ण केल्या की त्या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण हे मिळतं, शेवटचा परिणाम तुम्हाला दिसतो. प्रत्येक बाबतीत असतात. पण आपल्याला घाई सुटलेली आहे. याचं कारण काय आहे, आपल्याला ह्या सगळ्या ज्या लॉजिकल गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायला तयार नाही आहे. लौकिक बाबीमध्ये आपण सगळं लक्षात घेतो आहे की नाही, किती वाट पाहायला तयार असतो. नाही, तुम्ही एखाद्या मंत्र्याची जाऊन भेट घ्यायची असेल आणि तो म्हणतो की आज भोट होणार नाही, पण मग केव्हा, 10 दिवसांनी नाही मिळाला, 1 महिन्याने नाही मिळालं, तरी आपण पेशन्स असतो. आपल्याला डॉक्टरकडे गेलो आपण, 2 तास वाट पाहिली बेंचवर, तरी आपण तयार असतो. पण आपण कोणी हे म्हणा नाही 5 मिनटं मला वाट पाहायला तयार नसतं, थोडं थांबा, 5 मिनटं, 2 मिनटं थांबा, 2 मिनटं कोणी थांबायला तयार नाही. याचं कारण काय आहे, आपल्याला त्याचं मूल्य कळत नाही आहे की नाही. आपण किती वाट पाहायला आम्ही तयार आहोत की नाही. ते राजयोगामध्ये स्वामींनी उदाहरण दिलं आहे ना की तो 2 योगी असतात, आणि 2 योगी असतात, ते 2 योगीमध्ये एक म्हणतो की ते साधना करत असतात, सारखी चालू आहे, त्यांचा प्रयत्न चालू आहे. नारद येतात आणि नारद म्हणतात की कोण तुम्ही, आम्ही योगी, आम्ही देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. बा छान छान छान. मग तुम्ही कुठे चालले आहात, म्हणजे मी वैकुंठात चाललो आहे. वैकुंठात म्हणजे नारायण आहे तिथे. मग तुम्ही म्हणतात आमचे काम करा ना, तुम्ही चालले त्यात वैकुंठामध्ये, देवाला विचारा आमची मुक्ती केव्हा होईल आहे. तर तो जो पहिला योगी असतो तो खूप कठोर साधना करत असतो, तपस्या करत असतो. मग ते जातात वैकुंठाला, नारद मुनी परत येतात. मग पुन्हा याचं भेट होते ते योग्याची. तो योगी म्हणतो काय माझा निरोप देवाला दिला काय. हो म्हणे दिला मी. मग काय सांगितलं नारायणाने. नारायण म्हणाले तुला अजून 4 जन्म लागतील, मग तुझी मुक्ती. तो खूप दुःखी व्हायला लागला. अजून इतकं मी तपस्या केली, इतकी साधना केली. उदाहरण आहे बरं
हे फक्त सांगण्यासाठी की नेमका प्रकार काय असतो. गीतेमध्ये म्हटलं आहे अनेक जन्म संसिद्धो वगैरे असं बरंच म्हटलं आहे. असं कधी पटकन होतं असं कोणीच म्हटलं नाही आहे. पटकन म्हणजेच वेळ आल्यानंतर पटकन होते. असं वाटतं की पटकन दिसतं आहे ते की नाही, पण ते वेळ आले म्हणून पटकन दिसतं तुम्हाला. 4 जन्म आणखी खूप शोक करायला लागतो, रडायला लागतो, दुःख व्हायला लागतो की नाही. स्वामीजींनी ते कॉमेंट केले, त्याला 4 जन्म म्हणजे खूप वाटलं असं म्हटलं आहे. दुसरा आणखी तो योगी दिसतो, तोही तसंच म्हणतो, तुम्ही वैकुंठ चालला आहे तर माझा एक निरोप आणा. तोही सांगतो देवाने काय सांगितलं. तो म्हणतात की चिंचेचं झाड आहे ना ज्याच्या खाली तू करतो आहे साधना, ते चिंचेच्या झाडावर जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तुला लागतील. आता चिंचेचं झाड पान किती असतं बारीक बघा, त्याला ते तू मोजता येणार नाही तुम्हाला, करोडोमध्ये असतील आणि तितके तुला आणखी जन्म लागतील. अरे फक्त एवढेच जन्म लागतील मला. तो आनंद करायला लागतो, वा वा देव माझ्यावर किती कृपाळू आहे की नाही. आता तो बघण्याचा दृष्टिकोन आहे की नाही. हां तो म्हणतो हे काहीच नाही, म्हणजे माझं कधीतरी होणार ना की नाही. म्हणजे त्याला कोट्यावधी जन्मसुद्धा काहीच वाटत नाही. स्वामी म्हणतात त्याच्याकडे पेशन्स आहे की नाही. त्याच्याकडे याच्याकडे पेशन्स नाही आहे, म्हणजे त्याला काही इतके जन्म लागणार नाही. त्याने जन्माचा निरोप आणला आहे, नारायणाचा निरोप आणलेला आहे की तुला इतके जन्म घालतील आणि ते करताय ना मुक्त संगवनमवादी धृत्युत्साह समन्विता. धृती म्हणजे धैर्य, पेशन्स, उत्साह. धृती 2 शब्द आहेत, धृती उत्साह. धृत्युत्साह समन्विता म्हणजे दोन्ही पाहिजे एकत्र. तुमच्यात हिंमत पाहिजे, बहादुरी पाहिजे, पराक्रम पाहिजे, पण मुख्य म्हणजे पेशन्स पाहिजे. त्याला धृती म्हणतात की नाही. आणि उत्साह पण पाहिजे की नाही. समन्विता म्हणजे एकत्र पाहिजे. म्हणजे तुमचा उत्साह कोणत्याही प्रतिकूल कोणत्याही प्रकारचे आले तुमचा उत्साह कमी नाही व्हायला पाहिजे. म्हणजे पेशन्स काय देवाने आमच्याकडे हेच केलं काय, काहीच केलं नाही आमच्यासाठी देवाने की नाही. हा असं कोण म्हणेल, त्याला कळलं नाही, त्याच्याकडे पेशन्स नाही आहे, उत्साह नाही, त्याला काही समजलंच नाही आहे, विशेष समजलं नाही आहे. मग नारदाने सांगितलं, देवाने सांगितलं की याला सांग की आत्ताच तुझी मुक्ती होईल म्हणून. त्याच्याकडे पेशन्स आहे. म्हणजे चिंचेच्या झाडावर जेवढी पानं आहे तेवढा जन्म तो वाट पाहायला तयार आहे. म्हणजे हा काय आहे, योग्य व्यक्ती आहे की नाही. याला मुक्ती आत्ताच मिळेल असं आहे ते. म्हणजे गीतेमध्ये म्हटलं आहे अनेक जन्म संसिद्धो, आणि ते म्हटलं पटकन, ते म्हटलं पटकन होतं त्याचं, असंही म्हटलेलं आहे. दोन्ही टोकं दाखवली आहे. याचा अर्थ तुम्ही कसे आहात, तुमच्यामध्ये वाट पाहण्याची किती आहे, तुम्ही किती उतावीळ आहात. उतावीळता आणि व्याकुळता दोन्ही गोष्टी एकत्र नाही आहे की नाही. खूप फरक आहे की नाही. आपण म्हणतो उतावीळमध्ये व्याकुळमध्ये काय फरक आहे, काही दिसत नाही आहे, पण खूप फरक आहे की नाही. म्हणून इथे द्रक्षसी आत्मनीय तो इथे म्हणा सगळा मेंदूच्या, आणि त्यांना तरी काय दोष द्यायचा, सगळा मेंदूच्या दुबळेपणाचाच प्रकार होय. त्याच्यात काय म्हणजे आपला मेंदू दुबळा आहे म्हणजे काय, मेंदू दुबळा म्हणजे आपल्यामध्ये हे नाही आहे की नाही, भक्ती नाही आहे, प्रेम नाही आहे. प्रेमपोटी माणूस त्याला काहीच कशाचंच काही प्रतिकूलता वाटतच नाही त्याला. कोणती गोष्ट आपल्या विरुद्ध जाते, आपल्या मनाच्या विरुद्ध जाते असं वाटतच नाही त्याला. त्याला मेंदूचा दुबळा म्हणजे आपला नेमका मेंदू दुबळा म्हणजे या अर्थाने म्हणजे वेदांत फार सोपी आहे अतिशय, परंतु तो कोण इथे कोणताही नवा विचार आणि विशेषतः तो उच्च प्रकारचा असल्यास कसा एक प्रक्षोभ निर्माण करीत असतो. आपल्याला गडबडतात, मेंदूवर खूप परिणाम होतो. मेंदूमध्येत जणू एक नवीन चाकोरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळे डोके भणभणू लागते आणि माणसाचा तोल सुटतो. हे आपण बघतोच, लोक म्हणतात ना आमचं वेदांत ऐकला, प्रवचन ऐकले की आमचं डोकं भणभणून लागतं, तोल सुटतो आहे. आता स्वामी स्वतःच म्हणतात असं असतं की असंच असतं, काही नवीन काही नाही आहे. याचं कारण काय आहे, किंवा आम्हाला काहीच कळत नाही, डोक्यावरून जातो. याचं कारण काय आहे, तेच म्हणा आहे की नाही. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. याचं कारण असं आहे, लोक काही विशिष्ट परिस्थितीला सरावून गेलेले असतात, ती त्यांच्या अंगवळणी पडून गेली असते. म्हणजे आपल्याला जी सवय झाली असते, जो संस्कार त्याला अंगवळणी पडलेले असते, तेच आपल्याला बरोबर वाटतं की नाही, ते आपल्याला सुटेबल वाटतं की नाही. अरे पण त्याची सवय करून घ्या ना उच्च विचारांची.
आपल्याला अगदी निकृष्ट विचार, खालच्या त्याचे विचार ऐकायला आपल्याला, जसं आता प्रायमरी मुलगा आहे त्याला तो सरावलेला असतो. एक 4थीतला मुलगा आहे, 4थीतलं शिक्षण घ्यायला तो सरावलेला असतो. त्याच मुलाला जर तुम्ही टाकून 10वीच्या वर्गात बसवलं तर ते ऐकेल जर काय त्याचं भणमून डोकं भणमणेल ना, आहे की नाही? तसंच आहे. मग आपल्याला हातात काय आहे? तुम्ही तुमची क्षमता वाढवा, ऐकण्याची क्षमता वाढवा. तुमची क्षमता कशाने येईल? ते ऐकूनच येईल ना, आणखी कशाने येईल आहे की नाही? तुमची व्यायाम करण्याची क्षमता ही व्यायाम करूनच येईल ना, दुसरा कोणता पर्याय आहे आपल्याकडे की नाही? मग ऐकण्याची क्षमता, समजून घेण्याची क्षमता, उमजून घेण्याची क्षमता, आणि नंतर म्हटलं आहे आचरणात आणण्याची, ते धाडस करण्याची क्षमता येणार कुठून? यानेच येईल ना, ऐकण्यानेच येईल ना, की नाही? ते धाडस तुमच्यामध्ये हिंमत, वाट पाहण्याची पेशन्स, उत्साह आहे, त्यानेच येतं ना. आपण लौकिक बाबी बघतो की ह्या आपल्या सवयीच्या गोष्टी आहे, माहितीतल्या गोष्टी आहे. फक्त इथे जेव्हा आणतो तेव्हा आपण ते विसरून जातो की इथे तेच लागू करायला पाहिजे. लौकिक बाबींमध्ये आपल्याला धैर्य असतं, उत्साह असतो. मग इथे कुठे गेलं तुमचं धैर्य आणि उत्साह, आहे की नाही? तो तिथं तर कितीक पटीने जास्ती पाहिजे की नाही? तुम्ही हार मानायलाच नाही पाहिजे, कधी मागे हटायलाच नाही पाहिजे की नाही? कारण माहीत आहेत नक्कीच म्हणजे फारसा अरे आपलाच विजय आहे, अंतिम विजय आपलाच आहे की नाही? मग तो तुम्हाला उत्साह दिला आहे, धैर्य दिलं आहे. आपण कधी आपला पराभव होणार नाही की नाही? मग आपल्या भक्तीच्या भाषेमध्ये देव कधी आपल्याला अंतर देणार नाही, ही भक्तीची भाषा आहे. गोष्ट एकच आहे, एक्सप्रेशन भाषेमध्ये फक्त फरक पडत जातो, आहे की नाही? ही भाषा बरोबर आहे, कधी ही लागू पडते, कधी ती लागू पडते. सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नाही? आणि त्याबरोबरच उच्च असा नामविचार आत्मसात करावायचा म्हणजे त्यासाठी त्यांना आधी प्राचीन अंधविश्वासाच्या प्रचंड राशीवर मात करावी. फक्त वाचून टाकतो, करण्याचं विश्वन करणं परत वेळ लागेल. पिढीजात अंधविश्वासांवर मात करावी लागत असते. स्वतःच्या जातीच्या म्हणजे आपला जन्म त्याला जात म्हणतात, ज्या परिस्थितीत आपला जन्म झाला त्याला जात म्हणतात. आणि स्वतःच्या वर्गाच्या आधी अंधविश्वासावर, ज्या ग्रुपमध्ये आपण जन्माला आलो असतो तिथले तेच अंधविश्वास असतात. स्वतःच्या शहराच्या अंधविश्वासांवर, म्हणजे बघा आता शहर कुठून आलं इथे, स्वतःच्या देशाच्या अंधविश्वासांवर. म्हणजे आता तुम्हाला कळेल की प्रत्येक देशातसुद्धा अंधविश्वास असतो. जसं अमेरिकेचा एक अंधविश्वास आहे की जगाला संपवून टाका, सगळीकडे जिथे ते काही चालू आहे तिथे अराजक माजवा, आणि ते बरोबर आहे, हा अंधविश्वास आहे की नाही? पण युरोपला म्हणा अंधविश्वास, म्हणजे आता सगळ्या युरोपचं प्रतिनिधित्व अमेरिका करत आहे की नाही? चायनाचा आहे, त्यांचा तो अंधविश्वास आहे की आपला विस्तारवाद आहे, हे सगळे अंधविश्वास आहे. पण त्यांना ते अंधविश्वास माजत नाही ना, त्याच्यात ते मातच नाही करतायत नाही. मात करणं म्हणजे त्याच्यावर विजय करणं, विजय मिळवणं की नाही? तो अंधविश्वासाला डोकं वरनं काढून देणं. पण कुठे होतं आहे जगामध्ये, आहे की नाही? भारतामध्ये असे कित्येक लोक आहेत, आहे की नाही? आणि ते शहाणे म्हणून मिरवतात, त्यांना त्यांचे अंधविश्वास मातच नाही करतायत. ते मूर्ख लोक आहेत, महामूर्ख लोक आहेत, बुद्धिवादी नाही, निर्बुद्धवादी आहेत ते की नाही? स्वतःचं नुकसान करतात, देशाचं नुकसान करतात. पण त्यांना कुठं कळतं आहे? त्यांना म्हणतात पण 100% बरोबर आहे. दुर्योधनाचा पक्का विश्वास होता, तो 100% बरोबर आहे की नाही? तुम्ही सिद्ध करू शकता 100% चूक आहे की नाही? दुर्योधन तर शेवटी दुर्योधनच आहे, धृतराष्ट्र शेवटी दुर्योधनच आहे, कर्ण शेवटी कर्ण. पण भीष्माला सुद्धा मी करतो ते 100% बरोबर आहे, सगळं चूकच होतं ते. त्याला काय म्हणतात? अंधविश्वास. अंधविश्वास शब्द आहे फक्त, आहे की नाही? अंधविश्वास म्हणजे चुकीचा विश्वास, आहे की नाही? म्हणजे तो अज्ञानावर आधारित आहे, मोहावर आधारित आहे, त्याला आपण अंधविश्वास म्हणतो. अंध म्हणजे डोळे झाकून, आहे की नाही? डोळे झाकून आपण मला जे समजतं ते बरोबर आहे की नाही? मी पुनर्विचार करायला तयार नाही आहे की नाही? मी तपासून बघायला तयार नाही आहे. मला जे समजतं, मला जे कळतं ते बरोबरच आहे, याच्या पलीकडे अलीकडे नाही, पलीकडे नाही आहे. याला पण एक अंधविश्वास म्हणजे सुपरस्टिशन, आहे की नाही, म्हणू शकतो की नाही? पण शेवटी काय, तो कुसंस्कार आहे. अंधविश्वास शब्द बरोबर नाही आहे, पण सर्रास वापरला जातो, वापरायचा, पण तो ॲक्च्युली तो कुसंस्कार आहे की नाही? आपल्यावर सुसंस्कार पडले नाही म्हणूनच कुसंस्कार आपल्याला धुमाकूळ वाजवतात आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये, शहराच्या जीवनामध्ये, देशाच्या जीवनामध्ये, आहे की नाही? संपूर्ण प्राणीमात्राच्या जीवनामध्ये. म्हणून स्वामी म्हणतात येते की स्वतःच्या शहराच्या अंधविश्वासांवर, स्वतःच्या देशाच्या अंधविश्वासांवर मात करावी लागत असते. एवढा तुम्हाला हिंमत पाहिजे. ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला मात करता आली पाहिजे, ते जिंकता आली पाहिजे. आणि या साऱ्यांपेक्षा म्हणजे मानवमात्राच्या ठायी निसर्गतःच वसत असलेल्या अंधविश्वासांच्या प्रचंड ढिगाऱ्यावर
त्यांना मात करावी लागत असते. ते तरी काय करतील बिचारे. आता एवढं मोठं तुमच्याकडे आहे, तुम्ही काय करणार आहे की नाही. पण शक्य आहे ते की नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा गीता म्हणते आहे की नाही. किती मोठं जंगल असो, किती मोठं असो, अग्नीसाठी काही नाही येते. अग्नी काय करते, अग्नीला आले की धू करून सरळ पेटवून टाकते आहे की नाही. काहीच ठेवत नाही. भस्मसात कुरुते, भस्म करून टाकते, राख करून टाकते. भस्म म्हणजे राख आहे की नाही. संपूर्ण राख रांगोळी करून टाकते ते की नाही. तसंच किती प्रचंड कुसंस्कार असो की नाही, ते ज्ञानाच्या अग्नीमुळे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि, ज्ञानरूपी अग्नी असा आहे की ते तुमच्यापाशी आलं आहे तर ते तुमचे कुसंस्कार असेल, तुमचे म्हणजे गीतेमध्ये म्हटलं आहे की तुम्ही किती वाईट असा, पाप अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः, तुमचे संस्कार किती वाईट असो, यदीचे जरी तुम्ही असले तरी, अशी म्हणजे क्रियापद आहे. पापेभ्य सर्वेभ्य पापेभ्य असं म्हटलं आहे. म्हणजे तुमच्यासारखा वाईट माणूस कोणता नाही. सर्वेभ्य पापेभ्य सर्वभ्य कृत पापेभ्य सर्व कृत्तमः, म्हणजे आणखी काय बोलायचं राहिलंच नाही. शेवट सांगून टाकले तरी काहीच काळजी नाही आहे. कारण ज्ञानाग्नी असा आहे की हा अग्नी जसा सगळं नष्ट करून टाकतो, भस्मसात करून टाकतो, राख रांगोळी, तसे तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, देशाचे असो, तुमचे असो, शहराचे असो, जातीचे असो, जमातीचे असो, काही असो, तो असा अग्नी आहे. जसं तुम्ही नावकेत बसल्यानंतर नौका काय करते, तुम्हाला पार देऊन जाते आहे की नाही. या तीरावर त्या तीरामध्ये ते त्या नौकेमध्ये कुत्रा बसला आहे की मांजर बसली आहे की सज्जन बसला आहे की नाही. साधू शोपे विश्व पापेभ्य आहे की नाही. मग ते काही बघत नाही, नाव बघत नाही. जो बसला ना त्याला पार करून टाकते आहे की नाही. कारण ती नौका आहे, नौकेचं काम आहे पार करून टाकणं. तसे ज्ञानरूपी नौका आहे किंवा ज्ञानरूपी इंधन आहे, अग्नी आहे. हा बघत ह्या केवढा मोठा मुद्दा आहे बघा आहे की नाही. आपण याकडे लक्ष देत नाही. आपण फक्त ते कठीण आहे म्हणून बघतो. अरे कठीण असलं तरी ते किती सोपी आहे. अग्नीला किती सोपी आहे. अग्नीला राख रांगोळी करणं किती सोपी आहे. आपल्याला माहीत असते अग्नी किती मोठं असलं ते राख रांगोळी करू शकतं. तेव्हा अग्नीचा गुण आहे तो. ज्ञानाचा गुण आहे की तुमचे किती कुसंस्कार असले, म्हणजे त्याला आपण इथं अंधविश्वास म्हणतो, पण तो ॲक्च्युली कुसंस्कार शब्द बरोबर आहे तो की नाही. आपण कशावर विश्वास का ठेवतो, कारण संस्कार चुकीचे संस्कार असल्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवतो, आंधळेपणाने विश्वास ठेवतो. म्हणजे तुमचा संस्कार जो आहे तो योग्य संस्कार नाही आहे, चुकीचा संस्कार आहे. मग तो सुसंस्कार नाही आहे, कुसंस्कार आहे, चुकीचा आहे. कू लावला की म्हणजे वाईट आहे तो संस्कार. मग त्याला काय करा की नाही. तथापि पुन्हा तेच की नाही, ज्ञानाग्नी सर्व तथापि असं असूनसुद्धा त्याला तथापि म्हणतात. हे परिस्थिती अजूनसुद्धा म्हणजे आपल्याला वाटतं की अगदी अनुल्लंघनीय आहे. गीतेमध्ये म्हटलं आहे ना की ते माया अशी आहे की नाही. मम माया दुरत्यया. दुरत्यया म्हणजे काय, दुरत्यया म्हणजे अनुल्लंघनीय आहे. त्याला तुम्ही उल्लंघन करू शकत नाही, अशक्य आहे. तथापि इथे म्हटलं आहे. मम माया दैवी आहे, ती लौकिकी नाही आहे, माझी आहे, नारायणाची आहे, ती काय वैष्णवी माया आहे. मम माया दुरत्यया, आणि माया आहे पुन्हा ती दुरत्य आहे. म्हणजे तुम्ही त्याचा विचार पार करून जाणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही समुद्र कसा पोहून जाणार आहे की नाही. तुम्ही किती पट्टीचे पोहणारे असले तरी पोहून तुम्ही समुद्र कसा पोहणार. मग आपण काय म्हणू, समुद्र पोहून जाणं दुरत्य आहे, अशक्य आहे. म्हणजे मानवी शक्तीने पोहून जाणं अशक्य असं म्हणून आपण दुरत्य. तथापि पण हे म्हटलं म्हणजे आता मग हातपाय गाळून बसा, तुम्ही काहीच करू नका असं नाही. याचा अर्थ तसा होत नाही आहे की नाही. आपण तसाच घेऊ ना, तो कुसंस्कार आहे की नाही, तो अंधविश्वास आहे. त्याचा अर्थ असा होता तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी, तुमची हिंमत तोडण्यासाठी केलेलं नसतं ते. पण त्या गोष्टीचा आवाका काय आहे, ती किती मोठी गोष्ट आहे, किती महत्त्वाची गोष्ट आहे, आणि किती त्याच्यापेक्षा अल्टिमेट दुसरी काहीच नाही आहे हे जाणून देण्यासाठी त्याचा चालला. त्या तुमचा उत्साह, तुमची धृती कमी करण्यासाठी नाही आहे, हिंमत कमी करण्यासाठी नाही आहे, तुमचा पेशन्स कमी करण्यासाठी नाही आहे.
मामेव ये प्रपद्यन्ते. पण ती खूप सोपी होऊन जाते ना. जो मला शरण येतो, माम एव म्हणजे फक्त मला शरण येतो, एता मायाम ते तरंती, ते तरून जातात की नाही. तुम्ही एवढं फक्त पत्ते पाडा आहे की नाही. नौकेत बसा, जहाजात बसा, तुम्ही समुद्र पार करून जाल की आहे की नाही. पण तुम्ही म्हणाल की मी किनाऱ्यावर समुद्राच्या आणि मी कंबर कसली आहे आणि समुद्र पार करून जाणार, ते दुरत्य आहे. मग या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी समजून घ्यावं लागतील. आम्ही हे समजून घेऊन ते समज, दोन्ही गोष्टी एकाच वेळा समन्वयता येते. धृत्युत्साह दोन्ही गोष्टी समन्वित एकाच वेळी समजून घ्यावं लागतील तुम्हाला. एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट नाही, दोन्ही गोष्टी एकत्रच येतात आहे की नाही. म्हणजे असाध्य आहे नक्की, पण हे साध्य होऊ शकतं. असाध्य आहे बरोबर आहे आणि साध्य होऊ शकतं, दोन्ही बरोबर आहेत आहे की नाही. एकाच वेळी समजून घ्यावं लागतील. कोणत्या परिस्थिती गोष्ट दुरत्य आहे, असाध्य आहे ते समजून घ्या. कोणत्या परिस्थितीत ती गोष्ट साध्य आहे हे पण समजून घ्यायला. गुरुची कृपा अशी असते, देवाची कृपा अशी असते की ते शास्त्रकृपा आहे ती आहे की नाही. ती शास्त्रकृपा आहे, त्याच्यासाठी काहीच कठीण नाही आहे. जसं म्हणा की हजारो वर्षांचा अंधकार आहे की नाही, आहे तो दूर होऊ शकत नाही, हेही बरोबर आहे. पण एक छोटासा किरण असला कशाचा, प्रकाशाचा, तो अंधार दूर करू शकतो. हेही सत्य आहे, तेही सत्य आहे की नाही. हजारो वर्षांचा अंधार आहे म्हणून तो नष्ट व्हायला तुम्हाला हजारो वर्ष लागतील असं काही नाही आहे. एका क्षणात होऊ शकतो. तुम्ही ते देवा पंटी बाजूला का टॉर्च, आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो, त्याचा टॉर्च असतो, तर मग आता काय क्षणात दूर होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी एकत्र आपल्याला लौकिकमध्ये कळतात थोड्याफार, पण जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा आपलं कळायचं म्हणजे आपला काय मेंदू काम करणं थांबतो की नाही. म्हणून काय म्हटलं आहे स्वामीने, हा दुबळ्या मेंदूचा प्रकार आहे हा की नाही. त्याने दुसरीकडे म्हटलं आहे दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात असं म्हटलं आहे. जे लोक स्वतःची जबाबदारी, स्वतःच्या दुर्भाग्याला इतरांना जबाबदार धरतात आहे की नाही, आहे की नाही, ते दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असं म्हणतात. ते असं म्हणत आहे, अरे जे काय आहे तुम्ही जबाबदारी घ्या ना स्वतःच्यावर. इतरांनी हा दोष आहे, तो दोष आहे, 1000 वर्षांत तसं झालं, लाखो वर्ष, हा काय प्रकार आहे की नाही. कोणी दोष नाही, स्वतः दोष. तुम्ही शहाणे व्हाल, तुम्ही मुक्त व्हाल, तुम्ही काय यशस्वी व्हाल. हा जो रोग लागला आहे की इतरांवर दोष टाकणार, प्रत्येक गोष्टी इतरांवर दोष टाकतो, आईवडिलांवर, सरकारवर, आणखी काय चंद्र नक्षत्रावर, आपल्या हाताच्या रेषावर, कपाळाच्या रेषावर कशाला करताय, त्याची काय गरज आहे. भूताखेतांवर आपण दोष टाकतो आहे की नाही, काय गरज आहे त्याची. दोष स्वतःवर घ्या. तिथे म्हणतात माझ्यामुळे झाला असेल तर मी त्याला दुरुस्त करू शकतो, हेही पण बरोबर आहे की नाही. माझ्याच चुकीमुळे जर काही बिघडलं असेल तर माझ्याच बरोबरीमुळे मी ते दुरुस्त करू शकतो. असंच लौकिक जगात घडतं ना. आपल्या चुका घडतात, आपण दुरुस्त करतो त्या. इथेही तसंच आहे, आपण ते करू शकतो. हा विश्वास, ही श्रद्धा की नाही. तथापि आपल्या ह्या जगात इह म्हटलं आहे, गीतेमध्ये त्याला इह म्हटलं आहे. इह म्हणजे या जगात मूठभरच का होईना, म्हणजे अगदी कमी, अत्यंत थोडी संख्या, त्याला आपण मूठभर म्हणतो, अगदी कमी. पण ते महत्त्वाचे आहेत ना. मग अगदी इतकं मूठभरच आहे, मग आपण मूठभरात मध्ये तुम्ही त्याच्या सामील व्हा ना मूठभरामध्ये की नाही. मूठभरात तुम्ही का नाही, हा प्रश्न येतो ना. आपण काय म्हणतो, निगेटिव्ह विचार काय असतो, अरे मूठभरच आहे त्याचा आपल्याकडून नंबर लागणार आहे की नाही. मूठभरामध्ये आपल्या साईड नाही आहे, ते चुकीचं आहे. अरे आपण इतकं प्रवास करून आलो आहेत ना, आपल्यासाठीच आहेत ते नाही. हा पॉझिटिव्ह विचार झाला, सकारात्मक विचार झाला. असं म्हणणं की माझ्यासाठी आहे, मूठभरामध्ये आमचा नंबर कसा लागणार, तुमचा लागणार की नक्कीच लागणार. परंतु ह्या जगात, तथापि आपल्या ह्या जगात मूठभरच का होईना, परंतु अशा काही धारिष्ट्यवंत व्यक्ती असतात सुद्धा होतात. धारिष्ट्यवंत, धनवंत आहे ना, जर धन आहे त्याला धनवंत म्हणतो आपण, ज्ञानवंत म्हणतो. तसं धारिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे एक गुण आहे, तो गुण काय, धारिष्ट्य आहे. धारिष्ट्य म्हणजे हिंमत आहे की नाही, पेशन्स, पराक्रमी व्यक्ती, बहादूर आहे तो, त्याच्यामध्ये बहादुरी आहे. त्याचा उत्साह कधीच कमी होत नाही, तो कधीच निराश होत नाही, कधीच हताश होत नाही. कारण त्याला माहिती आहे हताश कशा, निराश कशा व्हायचं. ज्याला सगळं कळलेलं आहे, ज्याला सगळं शास्त्र कळलं आहे, तो कधीच निराश होणार नाही. कारण त्याला सगळंच माहिती आहे ना, त्या घटना त्याप्रमाणे घडत असतं, त्याला माहिती आहे. शास्त्र कशाला म्हणतात की नाही, शास्त्र आपण म्हणतो त्या नियमापांच्या गोष्टी, त्याला शास्त्र म्हणतो ना की नाही. त्या कोणतेही शास्त्र, वैद्यकशास्त्र, त्याला काय म्हणतात, त्याला माहिती आहे असं केलं की असं होणार, असं होणार, त्याला होतं ते, त्याला शास्त्र म्हणतो. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते गीता म्हणते. म्हणून शास्त्राला समोर ठेवा. शास्त्र म्हणजे काय, लोकांचे अनुभव आहे की नाही.
कित्येक लोकांचे अनुभव ते पडताळून बघितले असं करता 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 ते पक्के झालेले आहेत. असं झालं, असं कारण झालं की असं होणार, कार्य होणार, कॉज आणि इफेक्ट पक्का आहे ते, आहे की नाही. म्हणजे कोणाचा फासा दिला तो मरणारच. आता 2 लोक मरणार, 4 लोक, सगळे किती लोक फासावर गेले, किती लोक मेलेत, असं घडणारच. हे ज्याला माहीत असतं ते घडणार म्हणजे घडणारच. त्याला म्हणतात श्रद्धा, की नाही, विश्वास, की नाही. तर हा विषय त्याला म्हणते धारिष्ट्यवंत. तर जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तरी पण आपल्याला माहिती आहे असं घडणारच, नक्कीच होणार ते. असे काही धारिष्ट्यवंत असतात, ते मुठभर का असे ना, दॅट इज म्हणतात सॉल्ट ऑफ द अर्थ. तेच खरे खरे लोक आहेत जगामध्ये. बायबलमध्ये म्हटलं आहे तेच खरे खरे लोक आहेत. दे आर द सॉल्ट ऑफ द अर्थ. तर जेवणामध्ये मीठ किती असतं, तुम्ही मुठभर मीठ टाकता काय, की नाही. आपण ताटात मीठ किती वाढतो, की नाही. भात एवढा मोठा वाढतो, मीठ किती वाढता तुम्ही, एवढंसं. अरे थोडंसं आणखी वाढा, एवढंसंच वाढतात आजकाल. ते मीठ फारच खारट असतं, की नाही. तेवढंच पुरेसं आहे. तुमच्या मीठ कमी असेल थोडंसंच टाका, तुम्ही मुठभर मीठ टाकत नाही. तुम्हाला वाटलं की अमुक ठिकाणी तुमच्या चवीपणे कमी आहे, पण तुम्ही किती टाकता, स्प्रिंकल करता, आणि तुम्ही काही होतच नाही त्याच्यामध्ये, फक्त स्प्रिंकल करता, थोडंसं झटकता, आहे की नाही. याचा अर्थ काय, तेवढं पुरेसं आहे. या जगाला जे आहे ना, जगाला राहण्यासारखं ठिकाण ठेवलं आहे. जग म्हणून राहिलं आहे थोड्याशा लोकांमुळे ठेवलं आहे. जगामध्ये ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूतळी, भेटत भूता, पण असे लोक कमीच आहे. ईश्वरनिष्ठ लोक फारच कमी आहे. वर्ष तर सकळ मग त्यांचा वर्ष व्हायला पाहिजे अशा लोकांचा. ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड ग्रेट मॅनची संख्या, दे आर बिकमिंग फ्युअर, त्यांची संख्या वाढायला पाहिजे. महान लोकांची, खऱ्या लोकांची, ईश्वरनिष्ठांची, मुक्तिगामी लोकांची, मुमुक्ष लोकांची, मुक्त झालेल्या लोकांची संख्या वाढायला पाहिजे. पण ती वाढत नाही, कमी असते, की नाही. त्याचं प्रमाण ठरलेलं आहे किती असावं. या जगामध्ये ज्ञानी लोक किती असावी त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. आणि त्या वचनामध्ये येतं ते घटना आहे की ते सगळे सिद्ध व्हायला लागतात. मग त्याचे गुरु म्हणतात अरे सिद्ध झालं सगळं जगात मुश्किल होईल. मग ते प्रमाण त्यांना सांगा ते बरीच आहे. ती त्याचं लग्न करून देतात, मग ते सगळं संपतं. म्हणजे कारण ते प्रमाण त्याचं उदाहरण कशाला, ते घटना कशाला दाखवले, वीरभद्राचे आहे. ते वीरभद्राचे 1200 शिष्य असतात, की नाही. तर असे त्याच्या सेविक आहे त्यांचं, असं ते आहे. ते कशाला सांगितले घटना ती, की ते प्रमाण ठरलेलं असतं, ते तेवढंच पाहिजे, जास्ती नाही कमी नाही. सत्व रज तम त्या साम्यावस्था, त्यालाच आपण प्रकृती म्हणतो. खूप चांगलं असूनही चांगलं नाही, आणि खूप वाईट असूनही चांगलं नाही. वाईटेचं प्रमाणात पाहिजे, चांगल्याचे प्रमाणात पाहिजे, नाही तर काय होईल, संतुलन बिघडतं. पण आपल्यासाठी हा प्रश्न आहे की आपण कशात बसतो आहे, की नाही. आपण किती प्रवास केलेला आहे, किती मजल गाठलेली आहे. मग तिने मजल गाठली आहे, मग तुम्ही तितकी मजल गाठली, थोडंसं पुढे जा, आहे की नाही. आणि ज्यांनी मजल गाठलं त्याने ते येतील आहे. स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद, अरे किडासुद्धा मुक्त होईल आहे, त्याची वेळ आला तोही मुक्त होईल आहे. या जगामध्ये कोणीच राहणार नाही जो मुक्त होणार नाही, कारण सगळेजण मुक्तीसाठी झालेले आहेत. मुक्ती हा आपला स्वाभाविक काय आहे, मार्ग आहे. स्वाभाविक आपला मार्गक्रमण आहे. ते प्रत्येकजण मुक्तीकडे चाललं आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने चाललं आहे. त्याला वाटलं गेलं खूप पैसे मालिका मुक्त होऊन जाऊ. मुक्ती म्हणजे काय, अभाव जिथे संपतो तिथे माणूस मुक्त होतो. त्याला वाटतं पैशाचा अभाव संपला, आपण अभावापासून मुक्त झालो. सगळ्या जगातल्या कितीतरी लोक, कोट्यावधी लोक आहेत जे अभावापासून मुक्त झालेले आहे, की नाही. त्यांना भुकेची चिंता नाही आहे, छपराची चिंता नाही आहे, प्रवासाची चिंता नाही, गाड्या सगळ्या आहेत, ते सगळे अभावमुक्त झाले आहेत ना. आपण त्यांना मुक्त म्हणू शकतो लौकिक अर्थाने. तसंच हा पण एक अभाव आपण दूर करू शकतो. कशाचा, आपला ज्ञानाचा अभाव आहे, आत्मज्ञानाचा अभाव आहे. आपण कोण आहोत, आपण माणूस नाही आहे, आपण शरीर नाही आहे, की नाही. त्याला म्हटलं आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, की नाही. अस्ति आहे म्हणजे क्रियापद आहे. आहे म्हणजे मी आहे म्हणजे अनादी आहे, मला प्रारंभ नाही, मला अंत नाही आहे, की नाही. मी शरीर म्हणून नाही आहे जगणार, की नाही. शरीराला मृत्यू आहे. त्याला म्हटलं आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे अध्यास, त्याला अध्यास म्हणजे विवर्त म्हणतात, शास्त्राला विवर्त म्हणतात. विवर्त म्हणजे अध्यास. तुमचा भ्रम आहे की तुम्ही फक्त 100 वर्षात तुमचं आयुष्य आहे. हा भ्रम आहे तुम्ही शरीर आहात. हा भ्रम आहे तुम्ही स्त्री आहात, तुम्ही पुरुष आहात, मुलगा आहे. ते श्वेताश्वत्र उपनिषद आहे. त्वम स्त्री त्वम पुमानसी त्वम कुमार त्वम कुमार उत वा कुमारी. तुम्ही कुमारी आहात, कुमार आहात, तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात, पुंसा. हे तुमचे भ्रम आहेत, की नाही.
त्वम जीर्णो दांडण्य वंचसी. आता माझं वय झालेलं आहे, मला चालता येत नाही, माझे पाय लटपटतात, माझ्या पायामध्ये काही झोम नाही आहे, मला आता नीट चालता येत नाही, म्हणून मला काठीचा आधार घ्यायला. त्वम जीर्णो दंडेन वंचसी. जीर्ण झालो आहे मी, नाही शरीर जीर्ण होतं ना, नाही त्वम जीर्ण. हां तो म्हणतात तू नाही जीर्ण झाला आहे, त्वम जीर्ण, ते ब्रह्म जीर्ण झालं आहे, ती ब्रह्म आहे. त्वम जीर्ण दंडेन वंचसी. तुला आधार घ्यावा लागतो. त्वम जातो भवसी विश्वतो मुखा. अरे काहीच नाही आहे, हे सगळी शरीराची अवस्था त्या प्रकृतीच्या नियमानुसार होत असतं, आहे की नाही. तर तुझा काय संबंध आहे की नाही. त्याला आभास म्हणतात की नाही, जीव आभास म्हणतात की नाही. हा जीवाला आभास झाला आहे की मी झालेलो आहे, तरुण आहे, मी कुमार आहे, मी कुमारी आहे, मी बालक आहे, मी वृद्ध आहे. हे तुमचे कसे काय, त्याला धर्म म्हणतात, क्वालिटी म्हणतात शास्त्रामध्ये त्याला. क्वालिटी, धर्म म्हणजे क्वालिटी. हे तुमचे गुण कसे असू शकतात, आहे की नाही. तुम्हाला मृत्यू आहे म्हणजे शरीराला मृत्यू आहे, तुमच्या बुद्धीला मृत्यू आहे. बुद्धीने तुम्हाला निर्माण केलेले आहे. बुद्धी म्हणते तू तरुण आहेस, हां ठीक आहे मी तरुण आहे, तुम्ही ते ऐकून घेता की नाही. ऋषी काय म्हणतात, अरे तुझा जन्म झाला आहे, तुला मृत्यू कुठला, तुला वय कुठं आहे की नाही. तू नित्य तरुण आहे, नित्य नूतन आहे की नाही. शास्त्र आहे नित्य नूतन आहे, ब्रह्म आहे नित्य नूतन आहे की नाही. मग त्याला कुठं असतं म्हणतात, त्याला काहीच बदल होत नाही आहे, अपरिवर्तनीय आहे. परिवर्तन होतात तुमच्या ह्या अस्तित्वाला होतात, आणि त्याला म्हणतात काय, माया. माया म्हणजे काय, दृश्य की नाही. दिसतंय ते, पण दिसतंय म्हणजे तुम्ही त्यात विश्वास कशाला ठेवता, कारण काय ते बदलत आहे. जे गोष्टी बदलतात त्याच्यावर कशाला विश्वास ठेवता तुम्ही की नाही. जसं तुम्ही आकाशात इंद्रधनुष्य बघितलं आहे, ठीक आहे बघा की छान दिसतं, ते सप्तरंगी असतं, पण ते आहे म्हणजे आहे, पण ते आहे म्हणजे नाहीच होण्यासाठी आहे. थोडा वेळ थांबा, ते अंधुक होईल, संपून जाईल आहे. तसंच जीवन आहे की नाही. तुमच्या सगळ्या अवस्था आहेत, तुमच्या ज्या काही अनुकूलता आहे, प्रतिकूलता आहे, पापपुण्य जे काही आहे, बरं होतं कधी जीवनामध्ये आहे की नाही, सगळ्या गोष्टी घडत असतात, त्या तुमच्याच समजून आहे. गुणेषु वर्तन्ते असं म्हणतात, फार सुंदर आहे ते, आहे की नाही. हे गुण आहेत, या सृष्टीचे गुण आहेत, सृष्टीतून भाग आहेत, तुमच्यात ते बदल होतात आहे की नाही. सृष्टीमध्ये पावसाळा उन्हाळा होतो आहे, हिवाळा होतो आहे, तर तुमच्या जीवनात उन्हाळा हिवाळा पावसाळा होतो आहे. त्यात काय विशेष काय त्याच्यामध्ये की त्याच्यात त्याचा तो तुम्ही आधार कशाला घेता, जीवनाचा आधार कशाला म्हणतात. त्या घडणाऱ्या घटना आहेत, एरवी घडणारच त्या की नाही. तुम्ही त्याला घटू द्या नका घडू द्या, ते घडणारच. चांगलं वाईट जीवनामध्ये होणारच. तुम्हाला आवडणारं न आवडणारं जीवनात घडणारच. त्याला किती महत्त्व द्यायचं हे कोण ठरवणार, तुम्ही ठरवणार. तुम्ही त्याला महत्त्व देणं ठरवलं तर तुम्हाला कोण कशा गोष्टीला किती महत्त्व देणार हे कोण ठरवणार, तुम्ही ठरवा आहे की नाही. आणि तुम्ही महत्त्व देणं ठरवलं त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, त्या तुम्ही डोक्याला किती ताप करून घेणार, त्या गोष्टी तुम्हाला ताप करून घ्यायच्या नाही आहे. तुम्ही नाही म्हणतात, नाही तुम्ही म्हटलं की मला नाही, मी तुम्हाला ताप देणं त्याचं बंद होईल आहे. तुम्ही हो म्हणतात, तुम्हाला ताप देणार, त्या भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना. तुम्ही घाबरले, तुमच्या मागे ब्रह्मराक्षस सांगणार मला भूतभीत काही नाही, राक्षस काही नाही, तुम्हाला तुमच्यासाठी नाही आहे ते. तुम्ही घाबरले, तुमच्यासाठी आहे. जिथे भय आहे तिथे त्या गोष्टी आहेत, अस्तित्व आहे की. तुम्हाला सावळ्यांचं पण भय वाटेल आहे की नाही. कशाचंही भय वाटू शकतं, भीती वाटू शकते. ज्याचं अस्तित्व नाही त्याचीसुद्धा भीती वाटू शकते माणसाला, वाटतेच की. म्हणजे मेंदूवर परिणाम झाला की तसं काही दिसायला लागतं माणसाला. किंवा अंमली पदार्थ खाल्ले, गांजा खाल्ले, अफू खाल्ले की तुम्हाला तर काही दिसायला लागतं की नाही. कारण त्या औषधीचा परिणाम आहे तो, अंमली वस्तूंचा परिणाम आहे तो. ते स्वाभाविक नाही, अस्वाभाविक आहे ते. तसंच याच्यावर पण उतारा पण आहे, अँटिट्यूड पण आहे. जर उतारा आहे त्याच्यावर, आणि तो उतारा ज्ञानाचा आहे. जसं भ्रम होऊ शकतात तसा भ्रमनाश पण होऊ शकतो की नाही. त्याला म्हटलं आहे जसं जगत आहे तसंच ब्रह्म आहे, ते ब्रह्मसत्य आहे, त्याच्यावर तुम्ही भर द्या. कारण त्याला काही जन्म नाही आहे, त्याला काही प्रारंभ नाही, त्याला काही शेवट नाही आहे. ज्याला प्रारंभ आहे, ज्याला शेवट आहे, ज्याला परिवर्तन आहे, ज्याला विकार आहे, त्याला तुम्ही इतकं महत्त्व देतो की ते सगळं जीवनच व्यापून टाकतं. 100 वर्ष आपल्या याच्यात संपून जातात, संपूर्ण आयुष्य आपण त्याच्यावर खर्च टाकून देतो आहे की नाही. आणि आपल्याला समजतच नाही की आपण संपूर्ण आयुष्य त्याला पणाला लावलं आहे. कशासाठी, निरर्थक गोष्टीसाठी, ज्याचा आपल्याला काहीच लाभ होत नाही आहे. आपल्या पदरामध्ये काहीही पडलेलं नसतं आहे की नाही.
हातामध्ये पाणी घेतलं, उघडलं तर पाणी कुठल्या गेले बटाच्या फटीतून निघून जातं. तसंच मानवी जीवन आहे की नाही. आपण पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते पकडून ठेवता येत नाही. पाण्याला तुम्ही कसं पकडणार? पाणी हे प्रवाही असतं. तसंच जीवन हे प्रवाही आहे की नाही. हे जीवन प्रवाही आहे, प्रवाहापर्यंत निघून जातं की नाही. मग तुम्ही जे खरं आहे त्याला पकडा ना, ते तुमच्या कामाला येईल नाही, संपूर्ण कामाला येईल आहे. 100% जेवढं आहे तेवढंही तुम्हाला कामाला येईल आहे. आणि जो भ्रम आहे तुम्ही कितीही पकडून ठेवला तरी तुमच्या काही कामाला येणार नाही. ते फुगा असतो ना साबणातला, एवढा मोठा फुगतो, छान दिसतो, त्याच्या रंग दिसतात त्याच्यामध्ये, एवढा होतो एवढा होतो एवढा होतो, होऊ द्या आहे की नाही. पण शेवटी काय, तो फुटणार. मोठा मोठा होता फटकन फुटतो तो. कारण काय, तो फुगा आहे, दिसतो आहे, तो छान दिसतो आहे, मोठा होतो आहे. तुम्ही तर मोठं करायला पेशन्स लागतो आहे की नाही. परंतु शेवटी तो फुगा आहे, फुगा फुटणारच की नाही. तसं जे जीवन आहे मान, तुम्ही किती त्याला जाऊन ठेवला तर ते शेवटी काय आहे, मिथ्या म्हणजे भ्रम आहे तो, असं. आता हे सांगितलं की लोक म्हणतो बाबा नको, हे असं जगत म्हटलं. अरे जगत ते नाही सांगते, जगत सत्य आहे म्हटलं नाही, ब्रह्मसत्य आहे ना, देव सत्य आहे ना, त्याला पकडा ना. मग त्याने काय, तुमची आत्यंतिक दुःख निवृत्ती होईल आहे. तुम्हाला दुःखाचा तुमच्याशी संबंधच येणार नाही. आत्यंतिक म्हटलं आहे बघा. आत्यंतिक म्हणजे अगदी पूर्णपणे निपटून काहीच शिल्लक. आणि म्हणजे नित्य आनंद प्राप्ती, परमानंद प्राप्ती म्हटलं. नुसतं आनंद नाही आहे, परमानंद. हा आपला आनंद आहे. हा आपण जीवता आनंद घेतो की, खाण्यापिण्याचा सगळाच आनंद घेतो. पंचेंद्रियातून जो मिळणार आहे तो आनंद आपण घेतोच की. परंतु तो टिकत नाही. आपलं माहिती आहे असं कोणता आनंद आहे तो टिकतो आहे, येतो संपून जातो, टिकतच नाही आहे. दुसरं गोष्ट म्हणजे त्याचा संस्कार, तुम्हाला तो आनंद, पण तुम्हाला व्यसन लागतं त्याचं, त्याच्या मागे लागतं तुम्ही. आणि मग हे सत्याला धरणं अशक्य होऊन बसतं, जवळपास अशक्य होऊन बसतं. तिकडे जातच नाही. आपण आनंद इतका गुरफळून गेलो आहे, तो असूनसुद्धा आपल्याला समजत नाही आहे की याच्या मागे किती लागायचं की नाही. योन येवते की नाही, दुःख योन येवते की नाही. आद्यंतवंत म्हटलं आहे. अरे त्याला भरोसा नाही, ज्याचा आधी आहे, अंत आहे, आत्ता नाही आहे, त्याच्या तुम्ही जन्मभर मागे लागता. हा विवेक, हा जर तुमचा मेंदू पक्का असेल की नाही, मजबूत असेल, तर तुम्हाला हा सगळं कळेल ना, विवेक कळेल ना. त्याला विवेक म्हणतात आहे की नाही. आणि मग तुम्ही काय धरायचं आणि काय सोडायचं याचा तुम्हाला जो धारिष्ट पाहिजे की हिंमत पाहिजे, ते तुमच्यात येईल आहे. मुठभरच का होईना, परंतु अशा काही धारिष्ठवंत व्यक्ती असतात की ज्या या सत्याची धारणा करण्याचे साहस करतात. धारणा आपल्या ध्यानामध्ये पण धारणा ध्यान समाधी असते. धारणा म्हणजे धरून ठेवणं की नाही. आपल्या हातात कोणती गोष्ट आली की धरून ठेवणं, ती की नाही, त्याला धारणा म्हणतात. तुम्हाला सत्य सापडलं आहे ना, मग ते पुस्तकातून असो की श्रवणाने असो की कशाने असो, तुम्हाला सापडल्यानंतर धरून ठेवा. त्याला सुटू नका देऊ. तुमच्या हातात धन आल्यावर धरून ठेवतो ना, कोणती गोष्ट मूल्यवान असेल त्याला आपण काय धरून ठेवतो, तसं हे धरून ठेवा. पण त्याला धारणा करण्याची त्यांना काय असतं, साहस पाहिजे, त्याला हिंमत पाहिजे, बहादुरी पाहिजे, पराक्रम पाहिजे. म्हणून अर्जुना तू पराक्रमी नाही आहे, तू दुबळ्या हृदयाचा. हृदय दौर्बल्य म्हटलं आहे गीतेमध्ये, अर्जुनाला म्हटलं आहे. त्यक्त्वा उत्तिष्ठपर्यंत, अरे सोडून दे, उठ उभा राहा. क्लैब्यम म्हटलं आहे, तू क्लीब आहेस, पुरुष नाही. काय काय शिवाय दिलं आहे, वाईट शिवाय दिल्या गे कृष्णाने युद्धभूमी दिलं. आपलं आश्चर्य वाटतं, सगळंच आश्चर्यकारकच आहे. मास मग गमः पार्थ, अरे असं कोण नको. न येत त्वयी उपपद्यते, तेवढा महापराक्रमी आहे, तू महाबली आहे, आणि तुला काय इतका तू हृदय दौर्बल्य आहे, तुला हे शोभत नाही. न येतत म्हणजे हे नाही, त्वयी म्हणजे तुला, उपपद्यते तुझ्यासाठी हे विच्युत अतिशय अनैसर्गिक आहे. न उपपद्यते, शोभा देत नाही, हा सगळ्यांसाठी कृष्णाचा उपदेश आहे. न उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा, हे तुझं क्षुद्र म्हणजे अत्यंत तुच्छ आहे, तुझ्या स्वभावाला न शोभणार आहे. क्षुद्रम हृदय दौर्बल्य, हृदयाची दुर्बलता, मेंदूची दुर्बलता, त्यक्त्वा म्हणजे सोडून, उत्तिष्ठपर्यंत पद, सगळ्यांत जगाला त्रासून सोडणाऱ्याच्या पराक्रमामुळे उत्तिष्ठपर्यंत उठ, बसू नको, कपड्यावर हात देऊन बसू नको. अर्जुनाने सगळं सोडून दिलं, कपड्यावर हात देऊन बसला तो रथामध्येच, असं वर्णन नाही गीतेमध्ये आहे की नाही. विसृज्य सशरंचापं शोक संविघ्न मानसा, असं होत नाही. म्हणजे ज्याच्या हातातून कधीच
धनुष्यबाण सुटत नाही, त्याने ते सोडून दिलं. क्षत्रिय आपल्यासाठी नेहमी पाहिजे. राम आहे आपल्याला, आहे की नाही. राम वनात गेला, पण वनात जाताना त्यांनी तपस्वी आहे म्हणून त्यांनी आपले शस्त्र सोडले नाही. म्हणजे मी क्षत्रिय आहे. अर्जुन म्हणतो ते पाशुपतास्त्र गेला, स्वर्गात गेला, तो म्हणतो मी तपस्वी आहे, मी माझं क्षत्रिय आहे, मी माझं शस्त्र नाही सोडणार. तो रे तू तपस्वी नाही, तुझ्या बाजूला धनुष्यबाण कशाला? तो म्हणतात मी तपस्वी आहे म्हणजे क्षत्रिय तपस्वी आहे, मी धनुष्यबाण सोडणार नाही, माझे शस्त्र सोडणार नाही, मी त्याचा त्याग नाही करणार, आहे की नाही. ते सोडत नसतं. रामाने नाही सोडला, लक्ष्मणाने नाही सोडला. याचं कारण काय? तू माझ्याशी एकरूप आहेत ते, की नाही. त्यामुळे मी त्याला सोडणार नाही आहे. तसंच त्याला म्हणतात धारणा करण्याचे साहस करतात, त्याचे ग्रहण करण्याचे साहस करतात. म्हणजे ते पचवतात, आतमध्ये शिरवतात ते, आणि शेवटचापासून आणि त्याची अगदी कड लागेपर्यंत त्याचे अनुसरण करण्याचे साहस करतात. शेवटपर्यंत सोडत नाही. त्याला परिसमाधी म्हटलं आहे. ब्रह्मविद्याचं म्हणजे ब्रह्मविद्या अशी आहे की तुम्ही शेवटपर्यंत कडाला सोडू नका. त्याला एक शब्द आहे शास्त्रामध्ये, अगदी शेवटपर्यंत. म्हणजे त्याची सीमा आहे तिथपर्यंत धरून ठेवण्यात तुम्ही साहस ठेवा, ठीक आहे नाही. इतकं त्याच्यामध्ये आहे, त्याला न मिळून कसं चालेल, त्याला मिळालंच पाहिजे ते. जाग्रत प्राप्य वरान निबोधत, म्हणजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा हट्ट सोडू नका. जसं म्हणलं ना, त्या मुलाला 2 रुपये पाहिजे, त्या काळचे पतंग त्याला पाहिजे, तो त्या आईला चैनच पडू देत नाही. त्याच्यात एवढं धैर्य आहे, एवढं चिकाटी आहे, तो आईला स्वतःहून सोडतो, तिच्या सगळे करतो, शेवटी ते पैसे मिळवतोच आणि मग पळतो तो, आहे की नाही. त्या पोरामध्ये केवढी चिकाटी. त्याला म्हणलं सगळ्यांना हार मानायला लावतो तो, आईला हार मानायला लावतो. पोरं असतात ना, आईला हार मानायला, सगळ्यांना हार मानायला लावतो, तो जिंकतो. तसंच हे जे ब्रह्म आहेत, हे जे ब्रह्मसत्यम आहे, हे जिंकण्यासाठी तुम्ही सगळं जग हारेल, आहे की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात शेवटचा विजय तुमचाच आहे. तुम्ही तिथपर्यंत जर तुमची हे असेल, हिंमत असेल, किंवा तुमच्याकडे तेवढं धैर्य असेल, किंवा उत्साह असेल, तर ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळणारच आहे. याविषयी काय शंकाच नको, आहे की नाही. निःसंशयपणे तुम्हाला मिळेल. पण हे कशाच्या आधारावर आहे? कारण ते ब्रह्मसत्य आहे म्हणून. आणि जर आपण केवढे ठेवलं आणि काहीच मिळालं नाही, तर मग कशाच्या आधारावर आपण काय एवढे आपले धैर्य तुटून जाईल आहे, उत्साह संपून जाईल आहे. पण तो उत्साह संपत का नाही? कारण माहिती आहे जे मिळणार आहे ते आपल्याला आनंद मिळणार आहे. ज्या संपणाऱ्या गोष्टी आहे ते जाऊ द्या, आज नाही उद्या संपणारच आहे, आयुष्य उद्या संपणारच आहे, केव्हा नाही केव्हा संपणारच आहे. पण जे न संपणार आहे ते मिळणार असेल तर मग आपण त्याला म्हणतात त्याग येईन एके अमृतत्व मानशो. त्याग म्हणजे काय? तुम्ही कपडे सोडा किंवा हे सोडा आणि ते सोडा, घर सोडा, त्याला त्याग आहे. तो एक आंशिक त्याग आहे. खरा त्याग आहे तुम्ही त्याचा दादच सोडा. जे जाणार आहे त्याला जाऊ द्या, आहे की नाही. त्याला तुम्ही कसं धरणार? त्याला म्हणजे जगन्मिथ्या, आहे की नाही. तुम्ही जे जाणार आहे त्याला किती धरलं, तुम्हाला जर कळलं की जाणार ते जाणारच आहे, मग त्याला किती फायदा काय? तेवढंच धरा जेवढं तुम्हाला वाटतं की त्याच्या भागणार नाही आहे. काही वेळा तुम्हाला वाटेल की ह्याला याची धरण्याची गरज नाही आहे. जे काही थोडंसं आहे तुमच्या डोक्यात एक आहे, चुकीचा संस्कार आहे, पण तुम्हाला वाटलं की हे सोडायला ठाकणार नाही. त्यांनी पैसे घेतले, माती घेतली आणि सोडून दिली. त्यांना वाटतं काय मोठी गोष्ट आहे ती. मग ते म्हणाले मी लक्ष्मीचा अपमान केला, माझं खाणेपिणं बंद केलं तर कसं होईल? म्हणजे इकडे तेवढे ते हुशार आहेत ठाकूर. ते म्हणतात की असं केलं मी. मग त्यांनी त्याच्यावर उपाय शोधून काढला. मग मी आईला म्हटलं, लक्ष्मीला, आई तुझं ऐश्वर नको माझ्या हृदयात राहा. काय वंडरफुल आहे बघा, काय की नाही. सगळंच वंडरफुल आहे ते, आहे की नाही. म्हणजे केलं आहे आणि त्याचं निगेटिव्हिटी नाही आहे की नाही. ते म्हणतात की मी केलंही आणि त्याग म्हणजे काय असतो हे जगाला दाखवलं पण, की नाही. नुसतंच काहीतरी काय म्हणतात ज्याला आपण डोक्यात राख नाही घालून घेतली. त्याग करणं वैराग्य म्हणजे डोक्यात राग घालून नव्हे, तर आनंद हे उत्सव आहे सगळं. संपूर्ण आयुष्य ऋषीचं आयुष्य हे होतं. मी मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो. तुकारामाचं भजन आहे की नाही. मी आनंद मला इतका आहे की तव छंदे मी तव छंदे वेडा झालो, मी गातो नाचतो. मला इतका आनंद झाला आहे की मला तर चूप बसवत नाही, मी गात सुटलो आहे. याच्यानं हा हो त्या तैत्रोपनिषदेमध्ये आहे, ऋषीने इतका आनंद झाला ते त्याच्यात वर्णन केलं आहे ऋषीने. त्याला किती आनंद, ते हा हो करतात, नाचतात, ते गातात, ते आहे की नाही. त्याला म्हणतात ते
ब्रह्मसत्यम. तुम्हाला सत्य प्राप्त झाले की जो आनंद होईल आहे, जी तृप्ती येईल आहे ती खरी तृप्ती आहे, तो खरा आनंद आहे. पुढच्या रविवारी गेलो. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.